तर कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक हार्दिक रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता मी आहे कर्नाळच्या पुढे आहे. तर घरातून निघताना मी ब्लॉग नाही चालू केलाय. तर मी चालू अरे सनलाइट कुठे आहे? हा, तर घरातून निघताना मी ब्लॉग नाही चालू केला. मी ब्लॉग चालू केला तर डायरेक्ट कर्नाळच्या पुढे आलोय तेव्हा, कारण की एक कर्नाळापर्यंतचा रस्ता आहे तो पूर्ण एक म्हणजे लॉंग पॅच आहे. तोपर्यंत मी बोललो की त्याच्या पुढे जाऊन आता चालू करूया. आणि आता चालू केलं प्रवास. जास्त काय नाही, एक 8:45च्या दरम्यान मी सायनच्या पेट्रोल पंपवरून निघालोय. पावणे 9च्या दरम्यान मी निघालोय. आणि आता आपला एकदम नीट व्यवस्थित असा चांगला प्रवास चालू आहे. ऊन पण भरपूर आहे, पण मला काय एवढं जाणवत नाही, कारण की पूर्ण इनर टी शर्ट, खाली जीन्स, एकदम नीट व्यवस्थित, आतमध्ये मास्क आहे, फुल असं हँड ग्लोव्ह सगळं घालून नीट व्यवस्थित आहे. तर आता आपला असाच प्रवास चालू ठेवूया आणि आता डायरेक्ट निघूया आपण, कारण की आता थांबलो होतो मी व्लॉग चालू करण्यासाठी. ऐक पूर्ण जाम पाठ आणि आता भरायला सुरुवात झालीये. म्हणजे अजून तसा काय त्रास नाही आहे, पण आता निघूया आपण, जास्त वेळ नको काढूया. आणि आता निघालोय. तर एक भरपूर असं अंतर कव्हर केलेलं आहे बऱ्यापैकी. आणि जाम मजा येते, कारण की एकटाच पहिल्यांदा एवढा लांबचा प्रवास आहे आणि एकटाच पहिल्यांदा जातोय. त्यात मागे एक बॅग आहे, पुढे एक बॅग आहे ऍक्सेसरीजची, म्हणजे जे माउंट बिउंट आहे स्टिक आणि ती. मागे एक कपड्याची बॅग आहे, बस एवढंच. आणि चालू आहे आपला प्रवास. तर निघालो तेव्हा एक असं होतं की लवकर निघायचं, पण ऑलरेडी ब्लॉग अपलोड होत होते म्हणून थांबलो होतो. आणि मग आता तरी पण लवकर आलोय, असं जास्त काय वेळ असं वाटत नाही. आणि पूर्ण इनर बिनर असल्या कारणानं मला काय असं फरक जाणवत नाही. म्हणजे ऊन आहे काय त्रास आहे असं काय नाही. पण जेव्हा मी हे सांगितलं की मी गावाला गाडीनं जातोय, तेव्हा राज भडकला. तो बोलतो तुझा काय चालू काय आहे, अशा एक प्रकारे रिएक्शन होती. आणि एक मला अँगल नाही कळत अजून की काय कसा आहे व्ह्यू, कशी आहे, म्हणजे काय काय रेकॉर्ड काय होतंय, मी दिसतोय, गाडी दिसते, काय नक्की कसं काय चालू आहे मला कसलाच काय अंदाज येत नाही. आवाज कसा आहे त्याचा पण अंदाज अजून आलेला घेतला नाही. मी डायरेक्ट व्लॉग चालू केलाय. जर माईक कनेक्टेड असेल तर नीट व्यवस्थित येईल, जर नसेल तर मग आवाज सकट बाकी सगळं येईल. आणि मग अशी ऑफरोडिंग झाली आहे तेव्हा व्लॉग चालू करायला पाहिजे होता, पण ते जमलं नाही मला. आणि म्हणून मग मी थांबलो आणि बोललो ना चालू करूया व्लॉग आपण, कारण की ऑफरोडिंगची जी मजा येते ना ती भाई जाम आहे. आणि आता आलोय इंदापुरात वाटतं आलो आपण. आता बघू इंदापूरच असं वाटतंय आपल्याला. बऱ्यापैकी अंतर आहे ते कापलेलं, म्हणजे 100 तरी किलोमीटर आहे जे अंतर उडवलंय. नाश्ता अजून काय केलेला नाही, उपाशी पोटी जेवढं लवकर कव्हर करता येईल तेवढं करायचंय. आणि मग नंतर भरल्या पोटी मग तेवढं काय चालवायला नाही वाटत नाही. पण उपाशी पोटी असेल म्हणजे पोट खाली रिकामी असेल आणि तेवढं कव्हर करता येतंय तेवढं कव्हर करायचं. कोलाडला आलो, कोलाडला आपण, इंदापूर नाही सॉरी, कोलाडला आहे, कोलाड. कधी होणार हा रस्ता काय माहिती, कारण की हे जिथं मेन मेन म्हणजे शहर आहेत ना तिथं, म्हणजे कोलाड बोला, अजून माग जिथं होते ना, म्हणजे एक तर डायव्हर्जन आणि अशा म्हणजे एक शहरच ठिकाण, असं शहर असेल तर तिथंच एक असं एवढी मोठी गडबड होते. बाकी असं काय नाही. आणि रोड चांगला नाही आहे अजून तरी, पुढे अजून भरपूर खड्डे बाकी आहेत, ऑफरोडिंग बाकी आहे, भरपूर प्रमाणात बाकी आहे. आता हा का चालवतो असं चालत नाही, मला पुढचं काय दिसत नाही, पुढे जायला हवंय.
उलट स्वतः येतो आणि मला पासिंग देतो. तू हायस कुठल्या लेन मध्ये ते तरी बघ आधी. तिकडून जाणार आता लेफ्टला दाबून चालवतो गाडी. कुठं आहे रोड? टेम्पोच्या मागं असल्या कारणाने मला काय दिसत नाही आहे. अरे पुढे राहायला हा पटकन. आता कसा नीट व्यवस्थित रोड दिसतोय. तर आता जरा मी बंद करतो कॅमेरा आणि डायरेक्ट पोलादपूर असेल तर तिथं चालू करतो, कारण की मग तेवढं अंतर जरा कव्हर करायला टाइम जातो मालगाव बिरगावाने. तरी मध्ये मध्ये चालू करीत तिथं ऑफरोडिंग आली तिथं रोड दाखवायला आली. पण रोड बऱ्यापैकी चांगला रोड आहे, असं एकदम आपण बोलण्यात येणार ना की खराब रोड आहे. एकदम खड्डे आहेत भरपूर. असा एक कंटिन्यू रोड आहे. फक्त मध्ये मध्ये अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर असा खराब पॅच आहे. आणि एकटा गाडी चालवतोय म्हणून आता मला काय फरक म्हणजे वेगळा फरक जाणवतोय. गेल्या वेळी राज होता, त्याला परत बॅग होती, आता फक्त बॅग आहे, तर त्याचं एवढं का वजन वाटत नाही मला. पण तेवढा पटकन लवकर अजून पळवतोय ते गाडी. पळवायची नाही तशी, एक 60-70 एवढ्या ह्याच्यातूनच मी चालवतोय गाडी. आणि जेव्हा स्प्लेंडर आणलेली तर ती पण त्याच मानानं चालवत होतो. तेव्हा नितेश होता मागं. एकदम मध्ये थांबून आवाज चेक करायचं बोलल्यावरती मग परत हँड ग्लोव्ज काढा आणि मग सगळी गडबड असते. मग परत बॅगा काढा, हँड ग्लोव्ज काढा, हेल्मेट काढा, मग फोन ओपन करा. नीट आता व्यवस्थित सेट आहे सुरीत. असे अचानक आता हे ब्रिज कधी होणार, त्याच्यावरून कधी आपण जाणार? कोलाडचं कोण आहे? कोलाडचं त्यांनी कमेंट करा. मी जिथं जिथं थांबेन तर तिथले आपले सबस्क्रायबर असतील त्यांनी कमेंट करा आणि लाईक करा. लाईक व्हिडिओला केलं नसेल तर लाईक करा, कमेंट करा. कमेंट करायला असं काय नाही, कसा वाटला त्याचं फक्त तुम्हाला सांगायचंय कमेंट मध्ये की ब्लॉग कसा वाटला, अजून कुठला काय मी व्हिडिओ करू, तुमच्या काय अपेक्षा आहेत व्हिडिओ मधून, अजून काय काय कुठं काय काय करायचंय दाखवायचंय. तुम्हाला कुठं अजून ठिकाणं माहिती असतील म्हणजे मुंबई बोला, गाव बोला, अजून काय काय म्हणजे ती सांगा कमेंट मध्ये. तर बऱ्यापैकी आपले जे शेवटचे लास्टचे 3 व्हिडिओ होते म्हणजे बुद्धदेव सरांचं भाषण, परत नाटकाचा, त्याच्यानंतर स्मारक पुतळा आलेला, तर त्याला एक बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद भेटलाय आणि कमेंट पण चांगले आहेत, पॉझिटिव्ह आहेत आणि व्ह्यूज पण चांगले नीट बसता असे गेलेले आहेत. सगळ्या व्हिडिओला जात आहेत आजकाल. तर ते चांगलं बरं वाटतं की तुम्ही बघताय, सपोर्ट करताय आणि एक मस्त असं वाटतंय की तुम्हाला आवडता व्हिडिओ लाईक पण तुम्ही करताय. फक्त कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की लाईक करताय, कमेंट करताय सगळं मान्य आहे, पण व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत. व्हिडिओ अर्धाच बघतायत, कारण की तेवढा टाइम मला दिसतो की लोक जर 10 मिनिटं 12 मिनिटं असतील तर पहिली 4 मिनिटं बघणार, 3 मिनिटं बघणार, परत 5 मिनिटं बघणार. तर पूर्ण व्हिडिओ बघा. कधी कुठला मोमेंट काय असू शकतो हे मी सुरुवातीला कधी टाकत नाही, तर कधी कुठला मोमेंट काय नंतर व्हिडिओच्या म्हणजे एंडिंग पार्ट मध्ये असेल किंवा मध्ये असेल, तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा. फक्त लाईक आणि कमेंट करून असं पूर्ण 3-4 मिनिटाचा व्हिडिओ बघून सोडू नका. हे तसं माझं सांगणं आहे. आणि आता ऊन पण आहे आणि रोडला गाड्या नाहीत, तरी आता दिवाळीची सुट्टी चालू झाली की परत ट्रॅफिक होईल, म्हणून मग मी लवकर निघालोय. दिवाळीच्या सुट्टीच्या आधी अजून परीक्षा चालू आहे, तर त्याच्यात मध्ये मी निघालोय. अजून रोड खाली आहेत, तर दिवाळीला परत जाणाऱ्यांची आणि येणाऱ्यांची परत गर्दी असणार. दिवाळीसाठी मुंबईला जातात, काय काय जण गावाला येतात, त्याची सगळी गडबड असते. म्हणून मग बोललो की लवकर निघूया की त्याच्या करून मग ट्रॅफिक नाही लागेल. मग ट्रॅफिक नाही, पण आपलं जर रोडचा खराब प्रॉब्लेम आहे फक्त तो तेवढाच. आता हा एवढा रोड चांगला आणि हा एवढा आता पॅच आहे तोच खराब, आणि आता परत चांगला एक रोड आहे. जिकडे
इकडे चौकडे हवेवर फट्टे पडले, गावी मी जाऊ तरी कसे. गाडी चालत निघालो मी गावाला, आत्ताशी कोलड आलं. हा घोटवळ क्रॉस केला आता आपण, आणि अजून भरपूर असा टाइम लागणार आहे, पण तेवढा वाटत नाही, कारण की मध्यंतरी येणं जाणं भरपूर झालेलं आहे. मग त्याच्यानुसार रस्ता हा ओळखीतच वाटतोय. आणि फक्त भीती आहे एवढे मोठे मोठे डंपर जात आहेत त्यांचीच वाटते, जास्त असं काय नाही. मी बोलतोय बडबडतोय, पण ते रेकॉर्ड होतंय की नाही. बऱ्याच व्हिडिओ चालू तर केलंय मी, पण अँगल काय आहे, कारण की फोन मधून आपण मोठा ब्लॉग शूट करतोय, मग त्याला किती अल्ट्रा वाईड घेतोय, 0.6 आहे, पण किती पर्यंत घेतोय हे अजून माहिती नाही. लवकरच ऍक्शन कॅमेरा घेऊ आपण. तुमचं जर असं सपोर्ट राहिला, असंच तुम्ही कमेंट करत राहिलात, लाईक करत राहिलात, तर लवकरात लवकर एक ऍक्शन कॅमेरा घेऊ, चांगला माईक घेऊ, त्याच्यात अजून चांगले ब्लॉग बनवता येतील आपल्याला. एक असं निवांत असं एक मस्त कुठं कुठं अजून ठिकाणी जाता येईल. मला देवगडला जायचंय, तिथं समीक्षा दिदी आणि संकेत दत्तांचं गाव आहे, तर तिथं जायचंय. तर गणपतीचा पहिल्या दिवशी ती गाडी घेतलेली आहे, तर तुम्ही ब्लॉग बघितला नसाल तर तो ब्लॉग नक्की बघा. तर तिचं गाव आहे देवगडला, तर देवगडला जायचंय मला एकदा. आणि तो पण बाय रोड जायचंय, कारण की भरपूर ठिकाणी आहेत. तिचं गाव ते, आणि परत तिच्या मामाचं गाव हे कुणकुणेश्वर आहे. कुणकुणेश्वर, हा बरोबर. तर तिकडे तिच्या मामाचं गाव आहे, तर तिकडं पण जायचंय. फक्त ती जाऊया नेते तुला घेऊन जाते, तुला असंच बोलते, पण ती काय घेऊन जात नाही, काय सोबत काय नेत नाही. तर यंदा जर शिमगा नाही तर गणपती याच्यामध्ये कन्फर्म आपण एकदा जाऊन येऊया. बघायचंय काय आणि कसं आहे, म्हणजे जे रील येतात, व्हिडिओ येतात ना, त्याच्याने उत्सुकता, असं एक्साइटमेंट अशी वाढते की जायला तर हवं आपल्याला असं म्हणून. आणि बाय रोड जायला आता मला जास्त आवडतं, कारण की गाडी आपल्या हात असते, गाडीवरती कंट्रोल असतो. तर ट्रेनने जा, परत नाही जागा भेटली, कारण की भरपूर आता मागं 2 वेळा जाम हालत झाली होती, दरवाज्यात बसून यायला लागलं होतं. जास्त नीट चढायला गर्दी बिर्दी असत. आणि जर रोडवर जायचं म्हणजे फक्त थोडा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो, आणि डायव्हर्जन, आणि मानगावात थोडं ट्रॅफिक असतं, आणि थोडं रोड खराब आहे. इंदापूर निळजी भारत पेट्रोलियम, भारत गॅस. तर बोलत होतो की तिच्या गावाला जायचंय. परत आता गावाला गेल्यावरती अजून 3-4 ठिकाणं मी अशी शोधून ठेवली आहे, तर तिथं जायचंय म्हणून मी बाय रोड गाडी घेऊन आलोय. एक बरं वाटतं. जास्त ऊन आहे, पण उन्हाचा त्रास असा वाटत नाही अजून मला. एकदा पुढे इंदापूर आलं की इंदापुरात थांबूया, आवाजाने चेक करूया नीट व्यवस्थित काय कसा आवाज आहे. आणि हा रोड मस्त वाटतोय, सरळ. सकाळी जर निघालो असतो मी 5:30-6 वाजता, तर मला आतापर्यंत मी लवकर कव्हर झालं असतं, पण मी निघालो तर 8:30-8:9 दरम्यान निघालो मी, आणि मग आता पर्यंत पोहोचलो असतो अर्ध्यात. मी कशेडीवरती तरी नक्कीच गेलो असतो, आणि कशेडी पासून पुढे 2 तास. आता इथून कशेडी यायला अजून तरी पण मिनिमम 1-2-2.5 तास जातीलच असं वाटतंय. हा, बरं वाटतं सावली येते ते. आता हा माईकचा आवाज कसा येतोय नॉइज कॅन्सलेशन मध्ये ते एकदा चेक करायला माईक चालू आहे ना. एकदा पुढे बघूया, थांबून काय कसं आहे. आता जिथं जे मोठं झाड येईल, त्याची सावली येईल, तिथं थांबूया आणि चेक करूया. काय आहे हॉटेल पंत वडेवाले.
दोशीच्या वडील अजून एक मागं ब्रँच गेली आणि आता पुढे आहे. आतापर्यंत 2 टोल प्लाझा गेले, एकूण 7 की 8 आहेत. त्याच्यामध्ये 2 गेलेत कोकणी गोमंतक फॅमिली रेस्टॉरंट. रत्नागिरी 207 किलोमीटर आहे. रत्नागिरी 207 म्हणजे 200 किलोमीटर म्हणजे 100 किलोमीटर आपलं झालेलं आहे. 100 पेक्षा जास्त झालेलं आहे. आता 207 त्याच्यातले आपलं काय रत्नागिरी नाही घाट, संगमेश्वर म्हणजे मिनिमम पकडा 150 किलोमीटर झालेलं आहे. जरा इथं रायगड दरबारच्या इथं थांबून आवाजाने चेक करूया जरा. तर आवाजाने नीट व्यवस्थित येतोय, फक्त अँगल आहे तो जास्त असं वर झाला होता म्हणून गाडीचा काय दिसत नाही, फक्त रोड असं दिसतोय. आता चांगला येतो आवाज. आता थांबतो जरा, म्हणजे शूटिंग बंद करतो आणि आपण पुढे गेलो म्हणजे मानगावच्या आसपास गेलो की परत आता चालू करतोय. आता आणि प्रवास आपला चालू करतो. आता थांबलोय नाश्ता करायला पोलादपूरला. तर आता ही जागा मला नितेशने दाखवली होती गेल्या वेळी जेव्हा आम्ही स्प्लेंडर घेऊन जात होतो तेव्हा इथं थांबलो होतो बुर्जीपाव खायला, आणि आता तिथून मी पण थांबलोय. तर मस्त असा नीट प्रवास मस्त चालू आहे. आणि आत्तापासून ब्लॉगला सुरुवात करतोय, म्हणजे आत्तापासून मी आत्ता चालू आहे. तर पोलादपूरपर्यंत एक आलं की पोलादपूरच्या पुढं आपला जसा टप्पा चालू होतो कशेडीच्या इथून, मग पुढं एक चांगलं चालू होतं रस्ता पुढं चांगला आहे नीट व्यवस्थित. आणि इथं आत्तापर्यंत मध्ये खड्डे बिड्डे होते तर फोन हालायची बिलायची अशी भीती होती, म्हणून मग मीच काय म्हणजे चालू नव्हतं करत आणि लवकरात लवकर जेवढं कव्हर होईल असं मी बघत होतो. तर आता थांबूया मस्तपैकी. आणि हा सगळा पसारा इथं काढून ठेवलाय मी. पाणी बिनी पिऊया मस्तपैकी, पोट पूजा करूया आणि परत निघूया. बुर्जी झाली आपली रेडी आणि आता मस्तपैकी खाऊया आणि मग निघूया. तर झालं आपला नाश्ता आणि सगळं करून आता आपण निघतोय. जेमतेम आता काहीच 1-2-2.5 तासाचाच प्रवास बाकी आहे आपला. बाकी सगळं आपलं झालंय आणि आता आपण निघालो. सगळं काय घेतलेलं आहे सगळं गाव आहे आतमध्ये आहे. हा, तर बऱ्यापैकी आपण सगळं काय घेऊन परत आता तिथून निघालोय. आणि इथं दिसतंय पणजी 356, रत्नागिरी 150 किलोमीटर म्हणजे 100 किलोमीटर. आता संगमेश्वर आहे 100 किलोमीटर खरं 1.5 तासामध्ये जायला हवं, पण आपल्या इथं रस्ता जायला आपला घाट आहे आणि भरपूर असा टाइम लागतो. आणि आता पण गडबडतीच आहे, व्ह्यू दिसत नाही मला कसं आहे काय आहे. आणि आता घाटांची सुरुवात होईल. कशेडी, भास्ते, परत परशुराम घाट असे 3 घाट आता येतील. सोळई जरा खाल्ल्यामुळे जरा एनर्जेटिक असं आलेलं आहे. आणि परत त्याच जोशात त्याच जल्लोषात परत त्याच एनर्जीने मी गाडी चालवायला सुरुवात केली आहे. आणि आता सगळ्यात आधी वाटतं कशेडी येईल. कशेडीच्या नंतर मग भास्ते नाही कुठल्या तरी पहिला सुरुवातीला येईल. कशेडीच वाटतं मला सुरुवातीला येईल म्हणून. आणि इकडे यावं जिंदगी खेड 36 किलोमीटर. खेडच्या कोण असतील बघा तर त्यांना कमेंट करा की आम्ही खेडचे आहे म्हणून. आणि मी ठरवलंय की आता नाही पण एक
ऍक्शन कॅमेराने जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा प्रत्येक एक गावामध्ये काही म्हणजे जे फेमस स्पॉट असतील तर ते फिरायचे. प्रत्येक एक गाव असं फिरायचं म्हणजे खेड, चिपळूण, महाड असं वन डे स्टे खेड मध्ये, वन डे स्टे महाड मध्ये, वन डे स्टे चिपळूण मध्ये, असं म्हणजे तिथल्या जागा एक्सप्लोर करायच्या. तिथली गावं, तिथले म्हणजे खायचं काय का असं प्रत्येक एक असं एक प्लॅन असे आहेत भरपूर काय म्हणजे ते एका जागी आता संगमेश्वर, तर संगमेश्वर आता माझं गाव आहे तर त्याच्यामध्ये अजून काय ठिकाणं आहेत, कुठं आहे, तर त्याची सुरुवात आता करतोय मी. आता 2 ते 3 ठिकाणी मी काढून ठेवली आहेत आणि ती आता बघू जसं जमेल तसं जाऊन व्हिडिओ बनवायचे. परत रत्नागिरीला जायचं प्लॅन करतोय. रत्नागिरीला जायचं, तिथं परत काय 2-3 ठिकाणं असतील म्हणजे हिडन जेम ऑफ कोकण, म्हणजे जे लोकांना माहिती नाही अशा काही गोष्टी कोकणातलं निसर्ग सौंदर्य असं एक्सप्लोर करायचं असं ठरवलेलं आहे. तर आधी सुरुवात मी माझ्या गावापासूनच करतो. मग माझ्या इथं जे जे आहेत ते त्या गोष्टी मी दाखवतो, कारण की त्या गोष्टी मला पण माहिती नव्हत्या आणि आता अचानक रील आणि यायला लागल्यावर तसं बोललो की जाऊन येऊया, ब्लॉग बनवूया, शॉर्ट्स टाकूया, जेणेकरून तुम्हालाही देखील कळतील त्या आणि मला पण समजेल की कुठं आहे की या जागा पण माझ्या गावाला आहेत म्हणजे मला अजून माहिती नाही. गेली 2 वर्ष मी गरम पाण्याची कुंड आहे संगमेश्वरला, तिथं जायचं बोलतोय, पण तिथं काय मी अजून गेलेलो नाही. तर बघू, ट्राय करू. आता आलोय गावाला, गाडी पण आहे, तर जाता आलं तिथं तर जाऊया. त्याच्यासोबत अजूनही 3-4 ठिकाणं असतील तर ती पण जाऊया. आमंडे सह्याद्री काय काय दिसतंय ना, एवढा ऍक्शन कॅमेरा असतं तुम्हाला मध्ये दिसला असता. फोनच्या ह्याच्यातून जेवढं दिसतंय आणि जसं दिसतंय ते ऍडजस्ट करा. आता प्लीज ऍडजस्ट करा, कारण की त्याच्यावर माझ्याकडे पर्याय नाही आहे. आणि दुसरा कुठला फोन असतो, फोन म्हणजे लावणं म्हणजे रिस्क आहे. फोन असं लावू शकत नाही, ऍक्शन कॅमेरात असतो. पण आता मी फोन लावलेला आहे कारण की ह्याच्यातून जेवढा अल्ट्रा वाईड आता दिसत नाही आणि काय एंगल आहे. मगाशी पण काय शूट केलेलं होतं, फक्त बोललं होतं शूट झालंय ते. संगमेश्वर 106 किलोमीटर, संगमेश्वर 106 म्हणजे फक्त 100 किलोमीटर आपल्याला गाडी चालवायला ना आपण डायरेक्ट घरात. आणि आता वाजले 1 वाजून 11 मिनिटं झाली आहेत आणि म्हणजे मिनिमम 2-2-2-2-2-2-2-2-2-2 पावणे 3 वाजेपर्यंत जायचं आहे आपल्याला. वाजताना तसं सांगतात 106 किलोमीटर, चिपळूण 60 किलोमीटर, तिथून 40 किलोमीटर संगमेश्वर आजच्या काळात. चला दत्तवाडी एकटा जाई काय नाही, मागून एक आली आहे 4 व्हीलर, आता भरपूर टायमाने आली आहे. मला वाटलं एकटा जायचं काय रोडवरती अख्ख्या. मागाशी जे काय ते खड्डे होते आणि त्याच्यातून काय ती ऑफरोडिंग झाली आहे ती झाली आहे. आपण जरा थांबू आणि जरा माझा तो दुसरा फोन घेतलाय की ना तो बघा, की मला वाटतंय डाऊटफुल आहे मी, असं काहीतरी गडबड झालेली वाटतंय मला. थांबूया इथं आणि तो फोन घेतलाय की नाही ते चेक करूया. आणि याचा अँगल, तो फोन तर घेतलेला आहे आणि त्याच्या सोबत अँगल पण आलेला आहे. आता जसा फोन नाही येणार त्याच प्रकारे अँगल आलेला आहे. आणि आता मी एक उलटा लावलाय फोन. काय करतोय मला माझ्या समजत नाही. बरं हवा लागली की जाम बरं वाटतंय. जरा हेल्मेटच्या वरचं व्हेंटिलेटर बंद करूया.
केलं. डायव्हर्जन आवडतं इथं समोर लावलेले आहे. ज्या वर्षी हा म्हणजे मुंबई गोवा हायवे पूर्ण होईल ना, म्हणजे असे काही खड्डे नाही, कुठं काय नाही, एकदम नीट व्यवस्थित असं असेल, त्या वर्षी एकदम जाम मजा येणार. की किती तासामध्ये सांगायला गुगल मॅप 4-6 तास सांगतो, कधी 7 तास सांगतो, पण तेवढा टाइम नाही लागत, त्याच्यापेक्षा जास्त टाइम लागतो. 8 तास हे मिनिमम आहेत यायला, 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर असो. 7 ते 8 तास हे मिनिमम लागतात. त्याच्या व्यतिरिक्त कमी असं किती पण तुम्ही काय 100-150च्या गाडी स्पीडने चालवणार आहे की हजारच्या स्पीडने चालवणार आहे, असं कितीतरी पण चालवले तरी पण यायला 7 ते 8 तास हे लागतात. त्याच्या व्यतिरिक्त असं हे आहेच नाही की ज्याच्यानं लवकर येऊ शकतो असं. हे कारण की असे रस्ते मध्ये ठेवलेले आहेत, एक बाजू चालू एका बाजूने मग दोन्ही पण यायचे पण आणि जायचं असं. बाजूचा रस्ता बंद आहे, असे एका बाजूला काम चालू आहे असं म्हणून टाइम आता लागतो. पण हे बरं आहे की हे तर चालू आहे. आता मध्ये जिथं डायरेक्ट एक सिंगलच आहे मानगावला, आणि फक्त एक वन वे असं हे एकीकडून, म्हणजे एका वेळी एकच गाडी जाते आणि तिकडून एक गाडी येते असं. आता इथं मिनिमम 2 गाड्या तरी असं नीट आरामशीर आता अरुंद रस्ता आहे असा. पुढे बोगदा आहे आता कशेडीचा बोगदा आला. सगळ्यात पहिला लागतो आपल्याला कशेडीचा घाटातून नाही जात, आता कशेडीतून जाऊया आपण. कशेडी बोगद्यामधून पास होऊया आणि रत्नागिरी 145 किलोमीटर आलं, जवळ येतोय. आता इथून काय जेमतेम 2 तास, फक्त 2 तासाने आपण घरा. 2 तासाने काय लग्न की काय काहीतरी आहे, काहीतरी प्रोग्राम आहे. हॉटेल श्रीयश काहीतरी असंच नाव होतं. काहीतरी मोठा प्रोग्राम होता तिथं, आणि इथं काहीतरी काम चालू आहे मोठं जोर शोरात. बोगद्याच्या ह्या बाजूला पण काहीतरी अजून करतायत वाटतं. या बाजूला पण काहीतरी काम चालू आहे. तिकडे जो धबधबा एकदम बारीक असा, 1 2 3 4 5 6 आणि हे आतमध्ये एंट्री केलेली आहे आपण. अख्ख्या बोगद्यामध्ये वाटतं मीच आहे. पुढं कुठे तरी एक लाल लाईट दिसते, हळू चालवायला हवी गाडी. आतमध्ये काय आहे काय नाही समजत नाही आहे. एकदम दाट काळोख. आतमध्ये लाईटी आहेत पण त्यांचा काय फायदा नाही. आपण चालू करूया आणि जेणेकरून जर मागे गाडी कुठली येत असेल, पाण्यावर पाणी सगळं उडायला पायावरती सगळं गारगार वाटलं, तर मागून कुठली गाडी येत असेल तर तिला कळेल की म्हणजे गाडी आहे पुढे असं, सुसाट जाणार नाही. आणि ह्याच्यामध्ये पण असे टनल ठेवलेले आहेत, त्याच्यातून काय दिसते की नाही फोन मध्ये ते पण काय समजत नाही आहे. एक किती किलोमीटरचा असं बरं वाटलं, जाम बरं वाटलं. गारवा जाम म्हणजे एकदम गारवा. एवढा उन्हातून प्रवास आणि अचानकपणे एवढा गारवा. हो, तरी इनर बरा आहे. इनर मधून जास्त असं काय गरम जाणवतच नाही. इनर घातलेला आहे आणि त्याच्यातून व्हाईट टी शर्ट आहे म्हणून एवढा काय उन्हाचा त्रास पण नाही झालेला. आणि आपला फुल फेस कव्हर आतमध्ये आज काय त्याच्यावरती हेल्मेट आहे, वायझर लावलाय म्हणून डोळ्यांना पण काय त्रास नाही ना काय धूळ उठते तिच्या, कारण की आपण काच बीच लावून पूर्ण नीट असं चालवतोय. जाम बरं वाटतंय, गार वाटतंय ना. एक आल्हाददायकमय असा क्षण, सुखदायकमय क्षण असं होत येईल. आणि मध्येच वाटतं काळोख आणि संपला, वाटतं संपत आला बाहेर आलो आपण.
आणि इथं पण काहीतरी काम चालू आहे, गाडी हळू काढायला पाहिजे. मध्येच इथं काहीतरी इथं ते लाईटी असतात ना त्या लावायला हवा, कारण की एका वेळेला काम जे सगळं चालू आहे आणि एक बाजू चालू आहे. आलो बाहेर आपण आता. ह्याच्यात दिसतंय की नाही कॅमेरा मध्ये? दिसतंय मला दिसत नाही आहे काय. आलो बाहेर पण आतमध्ये जे काय गारवा वाटला बाय साहेब, एक नंबर. कसे तरी या बाजूला आल्यावरती जे दृश्य समोर आले डोळ्याच्या, एक मस्त असं. आणि परत गरम व्हायला सुरुवात लागलं. 2 मिनिटाचा आनंद होता तो. 2 मिनिटात बाहेर आलो. इमर्जन्सी बंद, बंपर बंद, टिप्परवर चालू. स्पीड लिमिट 30चा स्पीड लिमिट आहे इथं. तीव्र उतार. आहे. यो चक दे दिया, चक दे दिया. And at 66, Salveshwar, I'm coming. Oh, no. आणि पेट्रोलच्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 गाड्यांपैकी 3 गाड्या कमी झाल्या. चांगली एव्हरेज पण चांगली देते बुलेट 350. असं काय नाही की बुलेट पेट्रोल त्या सिटी मध्ये असेल तर जरा प्रॉब्लेम असतो, पण हायवेला आता मी एवढं चालवतोय ना, एवढा 70, 80, 70, 60, 70, 80 एवढ्या ह्याच्यातच चालवतोय. भरपूर काय मिळाली तिथे, एव्हरेज चांगला देते. आणि सस्पेन्शन चांगले आहे, ब्रेकिंग सिस्टीम पण चांगली आहे गाडीची. बौद्धवाडी, कशेडी बौद्धवाडी. परत डायव्हर्जन आहे वाटतं. नाही हॉटेल अनुसया, हॉटेल अनुराधा. एक्का डबल 19 किलोमीटर. रत्नागिरी 196. मगाशी तिथं 150. अरे काय मगाशी तिथं पहिल्या ह्याच्यात बघितलं होतं 100 काहीतरी 150 किलोमीटर येतं. 100 डायरेक्ट 96, 200 किलोमीटर भरून टाकले ते. हेड पण 19 किलोमीटर आहे. चिपळूण संगमेश्वर, चिपळूण संगमेश्वर, कोकण रेल्वेचा ब्रिज. कोकण रेल्वे आणि कोकण रेल्वे यो सादर सेवा कोकण रेल्वे. आणि अशा प्रकारे भास्ते घाटाला आपली सुरुवात झालेली आहे. भास्ते घाट चढायला घेतलेला आपण. तर खेड गेलं, खेड रेल्वे स्टेशन सुद्धा गेलं आणि मला आता पुढे येतो भास्ते घाट. आणि अजून परशुराम घाट बाकी आहे.
भास्ते घाट भास्ते भासते. कोण कोण खेडचा आहे भास्ते घाट इकडचा आहे नंतर कमेंट करा. खेड चिपळूण आता चिपळून आहे भास्ते घाट चालला परशुराम तिथं आलं चिपळून माग संगमेश्वर भोसते 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 भासते रे भोसते घाट आहे भोसते घाट भोसते घाट प्रारंभ. HP गॅस वाले काका हेल्मेट घाला. हेल्मेट सेफ्टीसाठी नका घालू कोण आणि लागतो म्हणून तरी घाला असं एक हे आहे. जर पोलीस पकडतील त्याच्या जसं तरी घाला. बरं वाटलं तर थंड 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 थंड. हीच ती खतरनाक डेंजर टर्निंग. लवकर 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 आहे. अच्छा गावात हा बसला इथं ट्रेन काय पंक्चर झालाय काय ट्रक म्हणून. हे एवढे मोठे ट्रक हा हे आणि हे शार्प टर्निंग आहे. त्या बाजूला तर पूर्ण एक रेत लावून ठेवलेलं आहे आणि इथं जास्त ऍक्सिडेंट अपघात क्षेत्र आहे. अपघात क्षेत्र ऍक्सिडेंटचं प्रमाण इथं जास्त होतं म्हणून त्यांनी असं करून ठेवलं नाही की समोर टायर आणि लावलेले आहेत तिला. चिपळूण 30 किलोमीटर. चिपळूण 30 किलोमीटर आहे चिपळूण. आणि जास्त असं काय असं रोड वाटत नाही कारण की रोड चांगले आहेत बऱ्यापैकी. आपल्याला असं काय वाटत नाही असं जास्त हेवी असं रोड बसून कंबरलेला त्रास पार्श्वभागाला त्रास. पार्श्वभाग एकदम नीट व्यवस्थित सुखदायमय असा ऍडजस्ट झालाय सीट वरती. ना हलत आहे ना सारखं उठण मला हे करत आहे. त्रास असा काय नाही पार्श्वभागाकडून तरी आता सर आपल्याला मस्त असं छान असं वाटतंय. आणि त्यामध्ये वायझर घातलाय ना मी तर समोर ते काय असं तर वायझर कलर आणि दिसतात. पणजी रत्नागिरी भोसती घाट उतरायला सुरुवात झाली आपली. झालं समाप्त पण झालं समाप्त. तिथं मोठा बॅनर मागून भोसती घाट समाप्त. आता अब लगेगा परशुराम पण जे तिथे सोबत मी जेव्हा आलो स्प्लेंडर घेऊन आणि जे परशुराम घाटामधला जो उतरलेलं ते ढग आलेल्या खाली रस्त्यावरती काय ते वाटत होतं काय. पण पाऊस होता म्हणून पण जास्त काय व्हिडिओ काढायला भेटले नाही. पण त्या व्हिडिओ काढले असते एक नंबर. म्हणजे असा घाट आहे असं रोड आहे त्याच्यावरती दुखट ढग हलका हलका बारीक बारीक पाऊस आणि ते वेगळं असं वातावरण सगळीकडे थंडगार असं एकदम वातावरण होतं. यायचं असं अजून गावाला यायचं असतं चांगलं असतं शरीरासाठी मनासाठी. एक मानसिक संतुलन ठीक राहतं. कंटिन्यू मुंबई आधी मध्ये यायचं असतं गावाला. आलं लवकर जावंसं वाटत नाही आणि मग थोडं 1-2 दिवसासाठी असं येऊच वाटत नाही परत. म्हणून मी मध्ये ते जायचो पण ते थांबलो किंवा मस्त एक आठवडा तरी सुट्टी हवी राहायचं असेल तर एक आठवडा तरी असं जेमतेम राहायला जावं गावाला. असं मोजून आलो 2 दिवस थांबलो मग त्याला अर्थ नाही फायदा नाही. गावाला येऊन मग जाऊन फायदा नाही. जेमतेम तरी एक आठवडा असं एक निवांतपणे असं थांबायला हवं. थंडी असो उन्हाळा असो किंवा पावसाळा असो. एक नो नेटवर्क क्षेत्रात जायचं मस्तपैकी थांबायचं जायचं निवांत एकदम मस्त पावसाळ्याला हे शरीरासाठी चांगलं असतं.
हेल्मेटचे खूप फायदे असतात. सिद्धार्थला सवय नाही, सिद्धार्थ बिना हेल्मेटचा फिरतो, सिद्धार्थला सवय नाही हेल्मेटची. सगळी स्टुडंट भेटतात कितीतरी टोल आहे, कितीतरी टोल झाले तसे. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी तरी नाही पकडलं तरी पण एक 4 व्हीलरला पकडा तुम्ही 70-40 रुपये असं पकडलं तरी पण मिनिमम म्हणजे टोलचे 500-700 रुपये होतील. जर यायचं बोललं टोल बिल चालू झाले तर टोल चालू व्हायचे तर वेगळी गोष्ट आहे. आधीच ते नीट ना रोड होऊ दे. आता हा टोल एवढा पसरलेला रोड होता आणि पुढे परत हे असं याच्या परिस्थितीला एक मस्त असं वाटतंय. समोर रोड दिसतो, टोलचे एवढे रस्ते जरी बनवा ना. आता हा असाच चांगला रोड असेल संगमेश्वर पर्यंत आहे. संगमेश्वर इथून म्हणजे एक संगमेश्वरची एंट्री झाली, अरवलीची एंट्री झाली की तिथे जो रोड खराब व्हायची सुरुवात आहे ती मग पूर्ण पुढं रत्नागिरी सिटी पर्यंत तर तसंच आहे. चांगलं खराब, चांगलं खराब, चांगलं खराब. कारण की मी स्वतः एक स्प्लेंडर आणायला गेलो होतो तेव्हा बघितलं होतं. चांगला रोड खराब रोड, चांगला रोड खराब रोड. लवकरच आता काय आहे, पाऊस आहे काय नाही, मग अगोदर कामावरती जोर दिलेले असतात, जोर द्यायला पाहिजे यांनी म्हणजे लवकरात लवकर रस्ते पूर्ण करून टाकले. कितीतरी वर्ष झाली रोडचं काम चालू आहे. माणसाने यायला जायला त्रास. निगडे नियर बाय निगडे. सदाबहार नर्सरी. झाडे लावा, झाडे जगवा, झाडांना जगवलं तर आपण जगू. झाडे असली तर आपण असतो. एक चांगला आवाज होता माईकचा अजून मी तुम्हाला काय नाव देऊ काय सांगितलं नाही पण हा मिट्रेल माईकला एक चांगला माईक आहे. जो मोठ्या व्लॉगसाठी बोला किंवा बरेचशा ठिकाणी नवीन कॉन्सेप्ट पण चांगला आहे याचं. फक्त एक आहे की सेन्सिटिव्ह भरपूर आहे म्हणजे हल्ला दिला ना त्याचा आवाज पण आता तुम्हाला भरपूर येतो. कारण की जेव्हा तिकडे येतात म्हणजे खड्डे आणि त्याच्यामध्ये हेल्मेट हल्लं की मग आवाज येतो. नाहीतर माईकला तोड नाही. अशा जो घेतला होता ते सिम्पिक्सचा माईक करण्यापेक्षा हा लाख पटीला चांगला आहे. आणि जास्त कुठे नाही 1000-1200 रुपयाला माहीत आहे. मी सर्च केलं सगळं त्याच्या बॅटरी लाईफमध्ये सगळं बघितलं 1000-1200 असं वाटत नाही. 1000-1200 कोणाची चिपळूण अंजणी आता आलं जवळ हा जवळ आलं 3-4 घरात पोचायचं आहे. चांगला गेलं ना 20 किलोमीटर दाखवतो.
थांबले का आपल्यासाठी थांबले. ट्रक लावलेला होतात ना ती वाली दुकान आहे. मला रस्सी पाहिजे होती जी मी बांधू शकतो ती हुकवाल्या सुद्धा हुक हुक अशी ती रस्सी ती बघत होतो पण 2-3 ठिकाणी एवढं सकाळी भेटू सुद्धा नव्हतं ते आणि 2-3 ठिकाणी बघितलं त्यांच्याकडे नव्हतं. गॉगल होते परत मास्क बिस्क होते पण ती रस्सी नव्हती आणि ती रस्सी आपण मग मुंबईला जेव्हा हे तेव्हा बघू म्हणजे मग खांद्याला लावून काय गाडी न्यूज ठरवायचं. आणि अशा प्रकारे आता आपली सुरुवात झाली आहे परशुराम घाटाला. परशुराम घाटाला सुरुवात झाली आता आपल्या. परशुराम घाट सुरू. सुंदर परशुराम घाटाच्या वरची दिवशी ना तिची एक नंबर जो व्ह्यू आहे नदीचा. कोकण भूमी निर्माता भगवान श्री परशुराम मंदिर. राईट साईडला जे तुम्ही बघितलं ना इकडं वरती मंदिर आहे परशुराम मंदिर आणि ह्या बाजूला बघितलं लेफ्ट साईडला मंदिर आणि राईट साईडला निसर्गरम्य दृश्य. नजर जाईल तिथपर्यंत डोंगर डोंगर त्याच्यामध्ये ती नदी झाड जो वातावरण आहे सकाळी सकाळी दाट एकदम धुक घट्ट एकदम समोर न दिसणारा रोड. आणि पावसातून ना हे जे समोर आता हा दिसतोय ना तुम्हाला हे बांधलेलं आहे ते तिथून जो पाणी येतं ना ते वाटत होतो ना एक जेव्हा पाणी खाली येतं मस्त वाटतं बघायला. धबधबा कसा असतो तसं ते वाटतं बघायला. परशुराम मंदिर इकडं आतमध्ये घाटामध्ये ठेवलेले आहेत. काय वाटतं ना इकडे बघितल्यावरती. तो व्ह्यू झाड आहे. फोटो काढायला थांबलेलो आहे. भरपूर वेळा फोटो काढायला प्रत्येकासोबत मित्रासोबत सौरभ सोबत भरपूर वेळा. इथून चांगलं क्लिअर दिसते. हा हे बघा आता दाखवतो तुम्हाला या बाजूला इकडे एकदम मस्त दिसतंय. आता
उतरायला सुरुवात परशुराम घाट. तुझा मामा मी येतो हळूहळू. लांदा पंटी रत्नागिरी परत 143 किलोमीटर आले. वरून जो खालचा व्ह्यू दिसतो पाणी जवळात पाणी भारी वाटत. म्हणून बाय रोडचा प्रवास हा मला आवडतो. जरी ऊन असलं तर एवढं काय नाही, नीट आपण नीट व्यवस्थित कपडे नीट व्यवस्थित फुल हाताच्या घालून असलो की काय वाटत नाही. टी शर्ट गिअर असतात ते जॅकेट रायडिंग जॅकेट आणि मग काय वाटत नाही. व्हेंटिलेटेड ठेवायचे कपडे जेणेकरून हवा लागली पाहिजे, गरम नाही झालं पाहिजे, इरिटेट नाही झालं पाहिजे. लांबचा प्रवास असतो तेव्हा नीट चांगलं होतं की काहीही घालून आपण गाडी चालू शकत नाही. रॉयल एनफील्ड 650 मेटियर आहे म्हणतात. जागा मस्त आहेत अशा. पण यांची कॅपॅसिटी किती आहे? दोन लिटरच्या वाटत आहे. थोडं टाकीवर पण आहे ती पण बॅग मस्त आहे. असं घेऊ आपण पण. तुम्ही सपोर्ट करा फक्त बस. लवकरच आपण पण घेऊ. पाच मिनिटं तरीही अजून आणले की फिरतात जातात. म्हणजे जातो 8 तास जातात. किती काय बोललो, किती काय रस्ता चांगला असला, किती काय झालं, सावर्डे 22 किलोमीटर आहे अजून. कितीही काहीही केलं काही तर 160 गाडीचं लास्ट स्पीड आहे. 160 वर पण चालवली मी तरी सुद्धा 7 ते 8 तास लागणारच मला घरी पोहोचायला. तरी भरपूर चांगला रस्ता हा. फक्त अशा मध्ये मध्ये पॅच येतात जर अशी अशी होते गाडी. तरी काय नाही वाटत. मला चालवता ऊत आला आणि विचार बघा ना काय आला की असं जर चालवतोय आणि अचानक मध्ये असा एक गौरेडा आला, नाही तर गौरेडे आले 4-5 गौरेडे, नाही तर एकच मोठा असं भला मोठा आला तर काय होऊ शकतं? काय वाटतं? तुमचा विचार काय असेल हे कमेंट करा. असं आता हे गवत आहे एवढं वाढलेलं आहे, अचानकपणे 4-5 गौरेडे आले, अख्खा त्याचा कळप आला, नाही तर एक असा भला मोठा आला तर काय होऊ काय शकतं? मागं कोण नाही, पुढं कोण नाही, मी ठीक करू काय? अवस्था काय अशी होते? कायच समजत नाही. भरपूर टाइम नंतर गाडी दिसली हा मरीच का असं बांबू असं उभं केलेला आधी पुढे खड्डा म्हणून तो बांबू असं तुरळचं धामापूर आहे. एक माझ्या इकडे पण तामाणे धामापूर पण एक आहे. हे तुरळचं धामापूर आहे. नवीन एक बांधतात पेट्रोल पंप बांधतात नवीन.
आणि आता काहीतरी थोडं टाइम राहिलेला आपल्याला पोहोचायला. सगळं काय झालेलं आता येईल एक 10-15 मिनिटांमध्ये संगमेश्वर येईल. मग तिथून आपल्याला घरी जायला. निकेवाडी निकेवाडी तहान लागले पाणी पियायचं थांबूया कुठेतरी. डायरेक्ट संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे तिथं थांबूया. पाण्याने जरा पिऊ पाणी आणि गेलो. सकाळी निघालो घरातून तेव्हा पाणी प्यायलो. डायरेक्ट जेव्हा थांबलो नाश्ता करायला तेव्हा पाणी प्यायलो. जास्त पाणी आपल्या शरीरामध्ये गेलेलं नाही आहे. काय डोळ्याला आनंद लावलेलं आहे. एका तासाला बरोबर पाण्याचा आनंद होतो. पाणी प्यायचं आता पण होतं पण सरकारचं कॉम्पिटेबल विचार करायचा. कुठे जायचंय कधी जायचंय काय करायचंय. काय आता सोलो राइड भी करू शकतो. अपने कोकण में आ सकता है तो मैं किधर भी जा सकता गावाला येऊ शकतो. लेहाला पण मारू शकतो. काश्मीर लडाख केरळ सगळं करू शकतो. कोकणात येतो ते सगळीकडे काही कुठंही जाऊ शकतो असं आहे. कोकणात चांगले रस्ते आहेत, खराब रस्ते आहेत, वळणं आहेत, घाट आहे, सगळं आहे. जो कोकणात येऊ शकतो तो ऑल ओव्हर भारतात कुठेही जाऊ शकतो. लालपरी मी लालपरी दत्तकी तू लालपरी माझ्या पुढे गोळावली चलो गोळावली. फायनली पोहोचलोय मी संगमेश्वर स्टेशन. एकूण 7.5 तासाचा प्रवास. अजून अर्धा तास जायला लागेल घरी आणि मग फायनली 7.5 तासाचा प्रवास हा आपला. आणि आता संगमेश्वर स्टेशनला आता पोहोचू अर्धा तासात आपण घरी. आणि आता अनाउन्समेंट झाली म्हणजे सकाळची 7ची मांडवी आहे तर ती आता आली. म्हणजे ती पण सकाळी 7 वाजताच निघते तर ती देखील आता येते. म्हणजे आपण बरोबर मांडवीच्या नुसार आलेलो आहे. सकाळी ती 7ला निघाली आहे आणि ती आता 3 वाजता आली. आणि आपण 9 वाजता निघालोय 9:15 वाजता तर आपण पण बरोबर 3 वाजता आलोय. गार हवा वाटली हा खाली उतरताना. आता अनाउन्समेंट झाली बाप रे. म्हणजे गाडी तब्बल 1:12-1च्या टायमिंगची गाडी 3 वाजता येते. रिक्षावाले काका तुम्ही चाकमाता. आणि आता काहीच क्षणामध्ये आपण घरी पोहोचू. आतुरता लागलेली आहे. कधी गावात एक हातपाय धुवून तोंडावर पाणी मारून आडवा होतं अशी हवा लागली बरोबर.
मी त्याला मगाशी जेवढी गावांची नावं वाचलीत ना तेवढी सगळी मला आठवतात की ती मी भाईच्या प्रतिकरणाच्या संतोषांच्या याच्याकडून मी ती गावाची गावं आहेत ना ती ऐकलेली आहे. ते म्हणजे ते आता इकडे तिकडे जात असतात प्रतिकांना राजकारण येतात आहे भाई भाडे येत असतात आणि काय संतोषांना पोलीस पाठवतात. त्यांच्या हे सगळीकडे फिरत असतात. त्यांच्या हे नाव मी ऐकलेली आहे. बऱ्यापैकी थोडीफार गाव मला देखील माहित आहे. एक चांगलं आहे. स्वतःच्या गावात आलं जी मजा असते ना ती म्हणजे असं वाटतं सुकून असतं नाही एक असं की संगमेश्वर स्टेशन जेव्हा असं एक लांबून मी बघतोय तेव्हा जे सुखावलं असेल ते म्हणजे ते एक वेगळं असं एक इमोशन असतं की संगमेश्वर असं स्टेशन समोर आहे. मी येतोय ते नाव वाचतोय आणि जे हास्य असं स्मित हास्य ते चेहऱ्यावर फुलून येत ते क्रिएशन ते वेगळीच आहे. शास्त्री नदीचा ब्रिज जुना ब्रिज हा नवीन ब्रिज आहे. बाजूला अजून एक नवीन ब्रिज आहे तो जाणारा गाण्यासाठी आहे. आणि आतापासून होते आपले ऑफरोडिंग सुरू कारण की रोडचं काम हे भरपूर प्रमाणात संगमेश्वर मध्ये बाकी आहे आणि भयानक खड्डे आहेत. गेल्या वेळी बघितलेले होते मी तर आता पण बघू थोडेफार काम झालं असावं की नसावं कळतं आपल्याला. चांगलंच कळेल कधी कितपर्यंत काम झालेलं आहे की नाही ते. डायव्हर्जन आहे आणि नाही झालेलं आहे काम असं वाटतंय 100% 101% वाटतंय काम नाही झालेलं. ज्या प्रकारे धुरळा उडतोय गाडी पहिल्या गिअर मध्ये टाकायची हाफ क्लच ठेवायची म्हणजे गाडी आपोआप चालेल. What a road, my God! Come to Kovan. काय रोड आहे हा जरा रोड झाला पाहिजे. हा एक तर हा एवढूसा मग तो नीट तरी बनवा. वरती हा ब्रिज आहे तो अर्धवट टाकलेला आहे. चुकून जो कोण पटकन वरती गेला असा जो कोण नवीन असेल कोकण फिरायला कोण आला असेल जर तो पटकन असं नवीन गेला. आता ह्या ट्रकच्या इथून मला पुढचं काय दिसतंय बाहेर गेलो समोर कुठली गाडी आली मग एसटी येते. आता ह्या ट्रकच्या ह्याच्यानुसार काय समजणार आहे. मग जर थोडं लक्ष द्या इकडं ह्या बाजून दिसतंय मला. आता मला माहिती आहे म्हणून ठीक आहे पण आता कोण नवीन जर असं बाईक घेऊन आला किंवा 4 व्हीलर कोण घेऊन आला तर त्यानं करायचं तर काय करायचं. हा काय रस्ता असा. आता जे गावातले आहेत जे नेहमीचे आहेत त्यांना माहिती आहे ओव्हरटेक कसं करायचं. गाडी काय ती गाडी आहे समोरून ट्रक येतोय कसं ओव्हरटेक करणार आपण. याची नंबर प्लेट बघा कशी आहे. काय हा रोड म्हणजे फुटपाथचे प्युअर ब्लॉक असतात ते लावलेले आहेत रोडला. एक अतिशय खराब रोड आणि हा इकडून हायवेचं काम चालू आहे. लवकरात लवकर होऊ दे अशी इच्छा व्यक्त करतो मी आणि पटापट काढूया गाडी. नशिबाने हे घेऊन आलो युनिकॉर्न घेऊन आलो असतो तर गाडीचा विचारीचा कुळकुळा झाला असता. पण ही रोडच असे आहेत त्याच्यामध्ये काय करू शकत नाही आणि कंट्रोल करून किती खड्डे वाचवू शकतो आपण. काय करणार काय. अरे इथं पेट्रोल पंप हा पेट्रोल पंप म्हणजे पेट्रोल पंपच्या इथूनच बरोबर हायवे गेलाय. पेट्रोल पंप वालीची मजा आहे. काकी मागे काय बघता थोडा बघा
अरे तो रस्ता बनवायचा तेव्हा बनवा, पण हा रस्ता तरी आधी नीट चांगला बनवा, मग त्याच्याकडे जा. आणतो अंगावर चालेल. हे एवढे मोठे मोठे दगड, हे एवढे मोठे मोठे दगड. एका बाजूला सगळं खोदून ठेवलं नाही आहे आणि एका बाजूला असा चांगला असा. अरे निदान ह्याच्यावर डांबर तरी मारू शकता ना तुम्ही, निदान डांबर मारा निदान. हा काय हा रोड आहे, काय अवस्था. ऍम्ब्युलन्स कशी जाणार, इमर्जन्सी जर काही कुणाला उपचाराची गरज असेल, हा कसा जाणार आजारी पेशंट ह्याच्यातून. ह्या आजारी पेशंटनी पण माइंडसेट करून ठेवायचा, असं यांचं म्हणणं आहे की हे खड्ड्यावाला रस्ता आहे, इथून तुलाच नीट जायचंय, तिथून जा नीट, असं यांनी करून ठेवलेलं आहे. चांगला रोड येईल तिथं फक्त बोलायचं, खराब रोड आलं तिथं बोलायचं नाही. सावलीतून चालू जरा गार वाटत. हा गार वाटलं जरा बरं वाटलं, बऱ्यापैकी गार आहे. हा असू दे खड्डे, आता काय करू शकत नाही आपण. फक्त दोन ते तीन ठिकाणी दिसलं मला काम चालू असलेलं. हा काय रोड आहे आता, हे काय आहे. आता हा असाच रोड कायम शेवटपर्यंतच आहे. जर तुम्ही आता मागच्या वेळी जर आलो होतो इटिका घेऊन, म्हणजे नितीशची गाडी घेऊन, तेव्हा तर म्हणजे आम्ही सोमेश्वरच्या इथून सरळ रोडला पुढे गेलेलो, तेव्हा तिकडं पण सेम ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था, ह्याच्यापेक्षा खराब. म्हणजे गेलेला फक्त माती बस, आणि त्याच्यामध्ये हे एवढे मोठे खड्डे, आणि त्याच्यात पाऊस पडतोय, म्हणजे भयानक खड्डे. चला आता कोणाची 4x4 असेल, कोणाची ऍडव्हेंचर असेल तर ठीक आहे, बाकीचे असं ह्या ऍव्हरेज देणाऱ्या गाड्या आहेत, युनिकॉर्न, शाईन, आणि गावाला कोण काय आता डूक ऍडव्हेंचर 390 तर कोण यूज करणार नाही, काय गरज नाही. कोण लॉंग राईडला सगळे आपले एकटे तसेच यूज करतात. हा पाणी प्यायचं, आणि आता घरी पण लवकर जायचंय. आता थांबलो, जाऊ दे घरी जाऊन पाणी पिऊया आपण. आता हा असाच खड्ड्याचा रस्ता आहे ना, हा कुसुमपर्यंत तसाच गेलेला आहे असाच. आता बघा तुम्ही मध्ये ते एकदम खराब रोड आहे, बनबी आहे, परत मयूरबागच्या इथं, आणि एकदम अतिशय एकदम रोड खराब आहे. इथंच तसं आहे. अख्ख्या मुंबई गोवा हायवेला जेवढी वळणं नसतील तेवढी संगमेश्वर ते कुसुम ह्याच्यात जो घाट आहे त्याच्यात तेवढी वळणं. अख्खा म्हणजे जेवढी परशुराम घाटा नसतील, भोसते घाट आहे त्याला नसतील, कशिडीवरतून जर घाटातून कोण गेलं असेल तर त्याच्यातून पण गेलोय मी, त्याला तिथं पण तेवढी वळणं नाही. तेवढी वळणं संगमेश्वर एसटी स्टँड ते कुसुम एवढी, आणि ती पण अशी तशी पण नाही. एक संपलं की दुसरं लगेच, म्हणजे काटकोनातच 90 डिग्री ह्याच्यातच आहेत. म्हणजे 90 डिग्री पण नाही, 30 डिग्री, 60 डिग्री, 45 डिग्री ह्याच्यातच. म्हणजे एक असं एक अशी टन आहे तर लगेच दुसरा असं आहे, एक दुसरा संपतो की थांबतोय असं लगेच वळणं आहे. म्हणजे नागमोडी वळणं कशी असतात तसं ते दाखवत घाट आहे. हा हवा लागली गार, मस्त वाटली. Yo man, welcome to Someश्वर. त्याचे चालू आहेत पेपर, अभ्यास करत असेल, पेपरला गेला असावा तो, आला पण असेल पेपर. हे बघा, हे असे खड्डे, असे रस्ते, मध्येच खड्डे. हे रोडच्या बाजूला जे नाळा असतात, गटार, तर ते नसल्या कारणाने असं होतं. रोडवर पाणी साचलं ना की हे असं रोडवर खड्डे पडतात, आणि त्यात जो मोठे मोठे डंपर विंपर हे इकडून जातात
तर त्याच्यामुळे पण हा प्रॉब्लेम होतो, कारण की इथून एक शॉर्टकट पडतो आणि तो बरा पडतो, टाइम वाचतो, वेळ वाचतो. हा काय रोड आहे, त्या बाजूला किती खड्डे, पूर्ण वाळू बाहेर आलेले. हा काय रोड काम केलेलं आहे, 1 वर्ष पण नसेल काम झालेलं आहे रोडचं. मे महिन्यात येताना चांगला रोड होता, मे महिन्यातून परत मुंबईला जाताना काय बोलायचं त्याचं नाही. ते खड्डे में झूम झूम, पंचशील नगर लोले. यो कशातून ओव्हरटेक पण करू शकत नाही, पटकन जर खड्डा बिड्डा आला तर करणार काय. हा असाच रस्ता. देवरुख 11 किलोमीटर, 14 किलोमीटर आहे. चला आले फायनली घरी, संगमेश्वर. इथं खड्डे, परत पुढं खड्डे. इथं डायरेक्ट बुडवलं, परत इथं खड्डे. इथे स्पीड ब्रेकर पण, म्हणजे खड्डे आहेत तर आहेत आणि त्यात परत स्पीड ब्रेकर पण वेगळे. वा, इथं परत खड्डे. अरे हा काय रोड खड्ड्यात आता, म्हणजे अख्खा मुंबई गोवा हायवेला जेवढे पॅच नसतील तेवढे खड्डे नाहीत, तेवढे हे इथं आहेत. बनावा जरा चांगला रोड बनावा. परत इथं खराब रस्ता. काय बोलायचं आणि काय. आणि पाहू शकता तुम्ही कशी वळलाय की आता हे संपलं तर लगेच पुढे आलं. इथं हे वळण, पुढे दुसरं वळण, म्हणजे जेवढी पूर्ण वळणं मुंबई गोवा हायवेला नसते तेवढी सगळी वळणं इथं देऊन ठेवलेली आहेत. हे इथं पुढून कोण येणार आहे, पुढून कोण दिसतंय. हे इथं वळण, इथं हे वळण संपते की संपत, हे दुसरं वळण लगेच पुढं आहेच. हे इथं लगेच असं वळण, म्हणजे वळणाचा रस्ता आहे हा पूर्ण. आणि तो पूर्ण बरोबर म्हणजे कोसम पर्यंत जायपर्यंत असाच आहे. एक वळण संपले की नाही इथलं लगेच हे तर दुसरं वळण चालू, दुसरं पुढे संपलं की नाही की लगेच तिसरं चालू, म्हणजे नुसती वळणच वळण. पण एक आहे सावली आहे तर बरं वाटतं चालवायला, असं काय वाटत नाही. मस्त शांत सुखमय अशी राईड करायला काय मस्त वाटत. एक वळण, गाडी सरळ करेपर्यंत दुसरं वळण पुढचं येत आणि त्यात हा असं. आलो आपण आता कोसमीर काहीच वेळामध्ये. कोसमीर, कोसम आता आलं समोर. हे आपलं आहे कोसुम.
इथं आपल्याला आता हा राहील ताम्हाणे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. ही कुसुमची आपलं हे ते ऑफिस, पंचायत ऑफिस, आता आठवत नाही मला नाव. काय रोड आहे, बरं वाटतं. तर हा इथं आतमध्ये गावातला रोड तरी चांगला आहे, थोडा काळापुरताच आहे. पुढे तो पण तसाच आहे. बोललो ना, थोड्या काळापुरताच चांगला रोड आहे. टिंग 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 टिंग. गवत चला बाबा, आलो आलो. ताम्हाणे काय स्पॉट आहे ना, कसं वाटतं, एकदम मस्त. ही करतोय आपण आपल्या गावात. एंट्री तर मगाशी झालेली आहे. भारी वाटतंय. बरोबर 3:30 वाजता आलोय. 3:30 वाजायला आलेत म्हणजे. सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले मला गावाला येऊन, सुख कळले. त्याच्यासाठी गावाला एवढा आवडतात. चलो चलो चलो, अभी कुछ ही लम्हों में हम अपने घर पे अड़वे होंगे. चांदीबनी गुरुकुल, हरिहरेश्वर मंदिरचा व्हिडिओ. ताम्हाणे 6. आता ये ताम्हाणे फाटा फाटा फाटा. Oh my God. कसं एकदम बरं वाटतंय. फक्त जरा रोड खराब आहे म्हणून. हेच ते ठिकाण जिथं प्रत्येकाचं लग्न झालेलं, पण आता ते तसं वाटत नाही. हे ग्रामपंचायत, ही शाळा, साडे माडे 3 घरी आलो. हे हे गाडी गाडी कुठं लावायची, इथं लावूया, इकडं लावूया सावलीत. मुंबई ते गाव आलो घरी. अरे भात कापला, सुरुवात झाली अण्णांची. जाऊया जाऊया, आपण तिकडे पण जाऊया. होम स्वीट होम. ओ माय गॉड.
तर मस्तपैकी घरी आलो, फ्रेश ब्रेश झालो, जरा आराम केला आणि आता अण्णांकडे जाऊया का अण्णांचा भात कापायला सुरुवात केलं नाही आहे, आजच केलं नाही आणि बऱ्यापैकी अर्धवून केलं नाही आणि आता परवा येणारच आणि परवापासून मग आपण पण जॉईंट होऊया. आता उद्याचा दिवस जे पैरी आहेत ते येणार नाहीत, बांधून बिंधून ठेवले नाही, दाखवतो तुम्हाला. तर 7 माळ्या म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि खाली 7 अजून एवढ्या आहेत बाकी आणि ह्या बांधून ठेवलं नाही आहे. लवकर आला असतो तर आपल्याला भेटला आलं असतं. त्याचा परवा बघूया आणि हा ब्लॉग आता इथंच एंड करतो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.